जगच आणि देशातला आढावा घेतल्यानंतर आता बातमी विश्वविजेत्या मुलीच्या लग्नाची। सध्या सांगलीकर याच लग्नात व्यग्र आहेत। सांगलीकर इंदूरकरांच्या स्वागतात गुंतलेले आहेत। लग्न सोहळा आहे भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि इंदूरचा गायक चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांचा। दोघांचा विवाह रविवारी पार पडतोय, मात्र शुक्रवारीच मोठ्या दिमाखात आनंदात या लग्नातला हळदी समारंभ पार पडला। त्यात भारतीय संघाचे इतर खेळाडू देखील मनमुराद नाचल्या। या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत। पाहूया स्मृतीला हळद लागली तेव्हाची एक झलक। भारताची धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मंधाना रविवारी लग्नबंधनात अडकतीये। तिचा लग्न सोहळा शुक्रवारपासूनच सुरू झाला। शुक्रवारी हळदी समारंभ मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला। तत्पूर्वी इंदूरचा नवरदेव पलाश मुच्छल याचं प्रेमानं आणि दणक्यात स्वागत करण्यात आलं। तत्पूर्वी स्वतः स्मृतीनं आपल्या लग्नाचीही अधिकृत हटके घोषणा केली होती। यानंतर शुक्रवारी हळदी समारंभ पार पडला। त्यासाठी स्मृतीनं पिवळ्या रंगाचा शरारा सूट निवडला। नवरीच्या रूपात स्मृती अगदी खुलून दिसत होती। कपाळावर मांगटिका, सुंदर झुमके आणि खूप हलका मेकअप तिनं केला होता। तर पलाशनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता। त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलत मंडपात आणलं। दरम्यान दोघांनाही एका मोठ्या गोल परातीत बसवण्यात आलं होतं। दोघांवर त्यांच्या घरच्यांनी, स्नेहींनी पिवळ्या फुलांची उधळण केली। दोघंही यावेळी खूप खुश दिसत होते। संपूर्ण हळदी समारंभात पिवळ्या रंगाच्या थीमचा बोलबाला होता। स्मृती बरोबर शेफाली वर्मा, रिचा घोष, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग, शिवाली शिंदे, राधा यादव आणि जेमिमा रॉड्रिग्स पिवळ्या रंगाच्या ड्रेसेसमध्ये खूप सुंदर दिसत होत्या। हळदी समारंभात स्मृती तिच्या क्रिकेट संघातील खेळाडूंबरोबर हसत हसत पोज देताना दिसली। तिच्या हळदी समारंभातले सर्व फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। यावेळी टीम इंडियाच्या मुलींनी जोरदार डान्सही केला। दरम्यान या सगळ्या व्हिडिओच्या गर्दीत आणखी एका व्हिडिओची खास चर्चा होतीये, ती म्हणजे पलाश मुच्छलनं ज्या पद्धतीनं स्मृतीला प्रपोज केलं त्याची। Found a girl, beautiful and sweet. Well, I never knew you were the someone waiting for me. 'Cause we were just kids when we fell in love, not knowing what it was. I will not give you up this time. Kiss me slow. Your heart is all I own, and in your eyes you're holding mine. स्मृतीच्या हळदी समारंभात एक छोटेखानी मॅचही झाली। वधू संघ आणि वर संघ अशा दोन संघांमध्ये ही मॅच झाली। दरम्यान स्मृती आणि पलाशवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। यात क्रिकेट चाहत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या। स्मृतीच्या कव्हर ड्राईव्हचं सौंदर्य, पलाशच्या मधुर संगीतमय सिम्फनीसह एकत्रितपणे एक अद्भुत भागीदारी निर्माण होईल। वराची टीम आणि वधूच्या टीममध्ये एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला, हे खूप छान झालं। जीवनाच्या या सामन्यात दोन्ही टीमना विजय मिळावा अशी आमची इच्छा आहे। शनिवारी स्मृतीच्या लग्न सोहळ्यात मेहंदी कार्यक्रमही खास ठरला। स्मृतीसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी देखील हातांवर मेहंदी काढत मनमुराद आनंद लुटला। त्याचे असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। स्मृतीसाठी यंदाचं वर्ष हे खऱ्या अर्थानं स्पेशल ठरत आहे। यंदा भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे विश्वचषक जिंकला। यात स्मृतीनंही मोठी खेळी केली होती। विश्वचषकाच्या 9 सामन्यांमध्ये 434 रन्स तिनं केले। वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स करणारी खेळाडू म्हणून तिनं भारताच्या मिताली राजलाही मागे टाकलं। तर याच वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातही तिनं सलामीला येत भक्कम धावसंख्या उभारण्यात मदत केली होती। पलाशनं या अंतिम सामन्यालाही उपस्थित राहत स्मृतीला भक्कम पाठिंबा दिला होता। अंतिम सामन्यानंतर या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना दिसली।
नोव्हेंबरच्या सुरुवातीला वर्ल्ड कप जिंकणारी स्मृती याच महिन्यात लग्नगाठही बांधतीये. तिच्या क्रिकेट वाटचालीसह तिच्या नवजीवनालाही भरभरून शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.